नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकेत रेखेचे अर्धीकरण हे त्या संकेत रेखेनंतर लगेच त अथवा द हे व्यंजन आले आहे हे दर्शवते. या अर्धीकरणाचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. कोणतीही पुसट संकेत रेखा अर्धी केली असता त्या संकेत रेखेनंतर लगेच त हे व्यंजन आले आहे असे समजावे. उदाहरणार्थ, प, पत, ख, खत. कोणतीही ठळक संकेत रेखा अर्धी केली असता त्या संकेत रेखेनंतर लगेच द हे व्यंजन आले आहे असे समजावे. उदाहरणार्थ, द, दाद, ब, बाद. एखाद्या शब्दामध्ये दोनपेक्षा अधिक व्यंजने आली असतील तर त्याच्या संकेताकृतीतील पुसट आणि ठळक संकेत रेखा त किंवा द दोन्हीकरिता अर्ध्या कराव्यात. उदाहरणार्थ, पदक, बातमी, छदमी. शब्दाच्या शेवटी येणाऱ्या त किंवा द नंतर स्वर आल्यास त्या त किंवा द करिता तत्पूर्वीच्या व्यंजनाची संकेत रेखा अर्धी केली जात नाही. उदाहरणार्थ, मत, परंतु मती. र ची ऊर्ध्वगामी संकेत रेखा त्यानंतर किंवा त्यापूर्वी दुसरी संकेत रेखा वर्तुळ किंवा अंकुश येत नसेल तर अर्धी केली जात नाही. उदाहरणार्थ, रथ, रीत. कधीकधी एखादी संकेताकृती काढण्यास सोपी जावी व ती वाचणे सुलभ व्हावे म्हणून अर्धीकरणाच्या क्लुप्तीचा उपयोग करण्यापेक्षा पूर्ण संकेत रेखाच काढणे अधिक हितावह असते. उदाहरणार्थ, छत्र. अर्धाक्षराला जोडून येणाऱ्या य करिताही संकेत रेखा अर्धी करावी. उदाहरणार्थ, भाग्य, न्याय. जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने आणि संकेताकृती अधिक आटोपशीरपणे काढता यावी म्हणून ट किंवा ड च्या मिळवणीकरिताही वरील नियमांना अनुसरून संकेत रेखा अर्धी करण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ, खटपट, खटपटी, धडपड. अर्ध्या संकेत रेखेनंतर येणारे वर्तुळ किंवा लंबवर्तुळ हे ज्या व्यंजनाकरिता ती संकेत रेखा अर्धी केली असेल त्या व्यंजनानंतर वाचावे. उदाहरणार्थ, भाग्यास, विद्येचा. अर्ध्या संकेत रेखेला पूर्ण संकेत रेखेप्रमाणेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी स्वरस्थाने असतात. प्रथम स्थानाचा स्वर असलेली संकेत रेखा रेघेच्या वर लिहावी आणि द्वितीय अथवा तृतीय स्थानाचा स्वर असलेली संकेत रेखा रेघेवर लिहावी. अर्धी केलेली संकेत रेखा रेघेच्या मधून कधीही लिहिली जात नाही. उदाहरणार्थ, पात, पत, पित, वात, वेत, वित. म नंतर येणारे न किंवा न आणि न किंवा न नंतर येणारा म तसेच ल किंवा ळ नंतर येणारे क वर्गाचे व्यंजन यांच्या संकेत रेखा त, द आणि ट, ड यांच्या मिळवणीकरिता अर्ध्या केल्या जात नाहीत. तसेच एका सरळ संकेत रेखेपाठोपाठ येणारी दुसरी सरळ संकेत रेखा ही वरील उद्दिष्टपूर्तीसाठी अर्धी केली जात नाही. जसे नमूद, लगत, मानित, प्रभात,
प्रतिभा. क्रियापदाच्या शेवटी येणाऱ्या अवयास, अवयाचा, अवयाची, अवयाचे, अवयाच्या या प्रत्ययांकरिता आधीच्या संकेत रेखेला अनुक्रमे ही संकेत रेखा जोडावी. उदाहरणार्थ करावयास, करावयाचा, जावयास, यावयाचे. मराठी लघुलेखन अभ्यास क्रमांक 38. वात, शेत, हात, पद, गत, पाद, पदवी, कोविद, पडित, गणित, अनुवाद, अपघात, भाद्रपद, गारद, शेती, जादू, गदा, बाती, वाती, माती, शल्य, गोप्य, प्यादे, त्याग, पूज्य, भव्य, नित्य, उद्योग, सख्य, सौख्य, ग्राह्य, बदक, चटक, झटक, मिटके, नेटका, खाण्याचा, जाण्याचा, करण्यास, नफ्याचा, तोट्याचा, पातकी, चुटकी, बोलावयास, वाचावयास. मराठी लघुलेखन अभ्यास क्रमांक 39. शत, वेत, उचित, खत, नद, जात, क्षत, गोद, श्वापद, कढत, अपवाद, अभिजात, जागृत, गर्भित, जडित, गादी, कोता, माता, दादा, छाती, जादा, ग्राम्य, न्याय, त्याज्य, सूर्य, व्याप्त, उद्यम, व्यक्त, अंत्य, पत्र, चैत्र, नटखट, पटकी, नाटक, फाटक, धडकी, मडके, मक्याचे, राज्याचे, भाग्याचे, उद्याचा, आणण्यास, जाण्यास, चातक, चित, वतन, जितका, तितका, म्हणत, निमित, ऐकावयास, निघावयास, सांगावयाची, आणावयाची, द्यावयाचे. मराठी लघुलेखन अभ्यास क्रमांक 40. कधी कधी असे होते की सुरुवातीस एखादे काम आपणास सोपे वाटते, म्हणून त्या कामास आपण एकदम लागतो, अगदी चांगल्या रीतीने लागतो. परंतु कामास थोडी सुरुवात झाली नाही, तोच कितीतरी अडथळे
पुढे दिसू लागतात. माझ्याकडे एकदा एक गृहस्थ आले. मला वाटते त्या गृहस्थांची व माझी काही फार घसट होती असे नाही. मी रोज सकाळी जेथे फिरावयास जातो तेथे ते देखील जातात. रोज आम्ही एकमेकास बघतो. इच्छा झाली तर एकमेकांशी थोडे जुजबी बोलतो. एवढीच त्यांची व माझी मैत्री. पण ते माझ्याकडे काल आले व माझे अमुक अमुक काम करा असे म्हणू लागले. तसे काम फार महत्त्वाचे नव्हते. अगदी थोडे होते व मला सुरुवातीस तरी ते फार सोपे वाटत होते. म्हणून मी ते काम करण्यास तयार झालो. परंतु ज्यावेळी मी त्या कामास हात घातला त्यावेळी कोठे ते काम अगदी कठीण आहे असे मला उघड दिसू लागले. पण एकदा हो म्हटल्यानंतर धडपड करणे भाग होते. म्हणून जीवाचा आटापिटा करून मी ते काम कसे तरी केले व पुन्हा असे काम अंगावर घ्यावयाचे नाही असा मनाशी विचार केला. मराठी लघुलेखन अभ्यास क्रमांक 41. कधीकधी मी जेव्हा माझ्या शेताकडे जातो तेव्हा मला कितीतरी मजा वाटते. तसे पाहिल्यास माझे शेत अगदी छोटे आहे. परंतु तेथे आंबा, फणस, चिंच, जांभूळ इत्यादी इतकी झाडे आहेत की एवढी सर्व झाडे कोठेही एकत्र नसतील असे मला वाटते. शेताच्या वाटेवर एके ठिकाणी ओढा लागतो. ते स्थान फार रमणीय असल्यामुळे मी तेथे थोडासा थांबतो. त्यामुळे मला शेतावर पोहोचण्यास उशीर होतो हे उघड आहे. परंतु ज्या दिवशी फार उशीर होतो त्या दिवशी मी तेथेच राहतो. कधीकधी मी लागोपाठ 2 दिवस शेतावर राहतो. निसर्गाच्या सानिध्य राहणे मला फार आवडते. निसर्गाच्या सानिध्य माणूस प्रसन्न होतो. शेतावरील माझे सर्व दिवस चांगले जातात.